तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कथेमध्ये. सुरू करूया. सन 1893 होतं. ब्रिटिश साम्राज्याचा लाल सूर्य अजूनही भारताच्या आकाशात तळपत होता. कलकत्त्याजवळच्या एका छोट्या शहरात, जिथे नदी चांदीच्या धाग्यासारखी वळण घेत वाहत होती, तिथे राधा नावाची एक तरुणी राहत होती. वय अवघं 23. पावसाळी वाऱ्यासारखी सौम्य आणि जुन्या वडाच्या मुळांसारखी मजबूत. दररोज सकाळी राधा हातात झेंडूच्या फुलांची टोपली घेऊन धुळीच्या गल्ल्यांतून चालत जायची. तिचे वडील रघुनाथ सेन स्थानिक मॅजिस्ट्रेटच्या कार्यालयात साधे कारकून होते, कर्तव्याशी निष्ठावान, पण रोज दिसणाऱ्या अन्यायामुळे आतून जखमी झालेले. ब्रिटिश अधिकारी लोखंडी मनाने राज्य करत होते आणि गरीब भारतीय शांतपणे दुःख सहन करत होते. राधा भीती आणि शांततेच्या जगात वाढली असली तरी तिच्या डोळ्यात एक ठिणगी होती. तिला वाटायचं धैर्य म्हणजे ओरडणं नव्हे, तर कोणीही धजावत नसताना ताठ उभं राहणं. ती गावातील महिलांना शहरात काम करणाऱ्या त्यांच्या मुलांची पत्र वाचून दाखवायची आणि त्यांची उत्तरं लिहून द्यायची. दयाळू मिशनरी महिला मिसेस क्रॅम यांच्याकडून तिने इंग्रजी शिकली होती. त्या राधामध्ये दुर्मिळ आत्मिक ताकद पाहत. एका दमट दुपारी खिडकीजवळ बसून वडिलांसाठी पत्राची नक्कल करत असताना राधाच्या कानावर एक दूरचा आक्रोश आला. आवाज बाजारपेठेतून येत होता. ती बाहेर धावली. तिची ओढणी मागे फडफडत होती आणि तिने एका गाडीभोवती जमलेली गर्दी पाहिली. एक ब्रिटिश सैनिक राकट आवाजात ओरडत होता, बाजूला व्हा, हा माणूस चोर आहे. जमिनीवर एक तरुण गुडघ्यावर बसलेला होता, हात बांधलेले. कपाळावरच्या जखमेतून रक्त ओघळत होतं. त्याचं नाव शेखर होतं. इस्टेटच्या गोदामातून चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर होता, पण राधाच्या मनाने ते मान्य केलं नाही. त्याचे डोळे शांत होते. चोराचे डोळे तसे नसतात. तिच्या आत काहीतरी हालचाल झाली. अन्यायाविषयीचा राग आणि त्या अनोळखी तरुणाबद्दल एक अकालनीय ओढ. सर, ती इंग्रजीत पुढे येत म्हणाली, याने नेमकं काय केलं आहे? एवढ्या धाडसाने एका भारतीय स्त्रीने बोलावं, याने सैनिक चकित झाला. गोदामाजवळ पकडला गेला, तेच पुरेसं आहे. राधाचा आवाज थरथरला नाही. फक्त उपस्थिती म्हणजे पुरावा नाही. तुम्ही त्याला चोरी करताना पाहिलं आहे का? सैनिक भुवया कुरकुरत होता. काहीतरी पुटपुटला आणि तिला दूर जायची खूण केली. पण तो क्षण राधाच्या मनात खोलवर कोरला गेला. शेखरच्या जखमेतून पडलेला तो रक्ताचा एक थेंब धुळीत मिसळताना तो तिच्या मनात प्रतीक बनला. दुःखाचं चिन्ह, तिच्या देशाच्या हृदयावरची एक शांत जखम. त्या संध्याकाळी राधाला झोप लागली नाही. दिव्याजवळ बसून ती त्या तरुणाच्या शांत डोळ्यांचा विचार करत राहिली. तो कोण होता? तो तिथे का होता? आणि तिच्या मनात ही न सांगता येणारी जुळवणी का निर्माण झाली होती? तिला माहीत नव्हतं की तिचं आयुष्य आता कायमचं बदलणार होतं. बाजारात पाहिलेला तोच रक्ताचा थेंब एके दिवशी तिच्याच हातांना रंगवेल, द्वेषाने नव्हे तर सत्यासाठीच्या तगमगत्या गरजेपोटी. आणि दूर कुठेतरी रात्रीच्या आडोशात शेखर सावल्यांतून चालत होता, अशा नियतीकडे जी त्याचं आणि राधाचं नातं कायमचं बांधून ठेवणार होती. पहिली जखम झाली होती, शांत, न दिसणारी, पण इतकी खोल की मनांच्या क्रांतीची सुरुवात झाली. दिवस गेले, पण आठवण पुसली गेली नाही. मग एक सकाळी जुन्या मंदिरातून फुलं गोळा करताना तिने त्याला पुन्हा पाहिलं. शेखर नदीकाठी उभा होता. चेहरा फिकट, पण डोळ्यात जीवन होतं. तू इथे असू नकोस, राधा कुजबुजली. सैनिकांनी पाहिलं तर? मी पडून आलो आहे, तो हळू आवाजात म्हणाला. ते मला गुन्हेगार ठरवतील, पण मी दोषी नाही. मला फसवलं गेलं आहे. कोणामुळे? तिने विचारलं. तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. चार्ल्स नावाच्या माणसामुळे. तो म्हणाला, तो ब्रिटिश अधिकारी ज्याला माझ्या वडिलांची जमीन हवी होती. राधा थरकापून गेली. हे नाव तिने आधीही ऐकलं होतं. तोच तो मॅजिस्ट्रेट ज्याच्या हाताखाली तिचे वडील काम करत होते. निर्दयी, कपटी आणि कोणीही हात लावू शकणार नाही असा. शेखर पुढे म्हणाला, जो कोणी त्याच्या विरोधात उभा राहतो त्याला तो संपवतो. माझ्या वडिलांनी आमच्या हक्कांसाठी लढा दिला आणि ते तुरुंगातच मरण पावले. राधाचं काळीच तुटलं. आणि आता तो तुझ्या मागे लागलाय. शेखरने मान हलवली. पण मी कायम पडत राहणार नाही.
मी पुरावे शोधेन आणि त्याला त्याची किंमत मोजायला लावेन. क्षणभर शांतता पसरली. फक्त नदीचा आवाज, स्थिर, अनंत, जणू नियतीसारखा हवेत भरून राहिला. त्या दिवशी दोघांमध्ये काहीतरी बदललं. राधाला त्याच्यात एक फक्त माणूस दिसला नाही, तर एक कारण दिसलं. आणि शेखरला तिच्यात फक्त दयाळूपणा नव्हे, तर धैर्य दिसलं. ते जुन्या वडाच्या झाडाजवळ गुपचूप भेटू लागले. तो तिला आपल्या भूतकाळाच्या कथा सांगायचा. ती त्याला तिच्या भीती, स्वप्न सांगायची. पण धोका जवळ येत होता. एका संध्याकाळी राधा घरी परतली तेव्हा तिचे वडील चिंतेत दिसत होते. राधा, ते शांतपणे म्हणाले, मॅजिस्ट्रेट एका फरार माणसाचा शोध घेत आहे. आता नदीकाठी जाऊ नकोस. तिचे हात थरथर कापू लागले. का? कारण ज्याला ते शोधत आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे आणि मी तुझं नावही कुठे कुठे ऐकलं आहे. राधाचं हृदय गोठलं. त्या रात्री तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. गल्लीमधून सैनिकांच्या सावल्या सरकत होत्या. तिचं जग अधिक लहान, अधिक काळोख वाटू लागलं. पण तिच्या आतली आग मात्र अधिकच पेटली. जुन्या तेलाच्या दिव्याजवळ बसलेली राधा रातकिड्याचा दूरचा आवाज ऐकत होती. दिवसाच्या ओझ्याने थकलेले तिचे वडील लवकर झोपून गेले होते. घर शांत होतं, पण तिचं मन मात्र कोलाहलाने भरलेलं. प्रश्नांनी, भीतीने आणि एका अनोळखी उबदार भावनेने, जिला ती नाव देऊ शकत नव्हती. जर न्याय रक्तबंबाळ होत असेल, ती स्वतःशीच कुजबुजली, तर सत्य पुन्हा उभं राहीपर्यंत त्या रक्ताचा थेंब माझ्या हातांनी वाहू दे. आणि त्या क्षणी राधाने एक शांत शपथ घेतली. ती केवळ शेखरचं रक्षण करणार नव्हती, तर तिच्या लोकांना जखडून ठेवणाऱ्या खोट्यांचाही पर्दाफाश करणार होती. तिला ती ओळ आठवली. कुठेही होणारा अन्याय, सगळीकडे न्यायासाठी धोका असतो. बाहेर नदी दगडांवर कुजबुजत वाहत होती. चंद्राचं प्रतिबिंब जणू एखाद्या गुप्त संदेशासारखं वाहून नेत होती. राधाने त्याकडे पाहिलं आणि तिच्या आत काहीतरी जागं झालं. फक्त प्रेम नव्हे, तर एक ध्येय, लढण्याचं एक ठोस कारण. पुढचे काही दिवस जणू एखाद्या संत स्वप्नासारखे सरकत होते. शहर तसंच होतं. गजबजलेले बाजार, चौकात गस्त घालणारे ब्रिटिश सैनिक, नदीकाठी अनवाणी धावणारी मुलं. पण राधासाठी मात्र सगळंच बदलल्यासारखं वाटत होतं. आता तिच्या हृदयाखाली एक गुपित शांतपणे धडधडत होतं. प्रत्येक नजर, प्रत्येक कुजबूज, रस्त्यावर उमटणारा प्रत्येक जड पाऊल तिला सावध करत होता. तिच्या अस्वस्थतेची जाणीव वडिलांना झाली होती, पण ते काहीच बोलले नाहीत. रघुनाथ सेन हे शांततेवर विश्वास ठेवणारे माणूस होते. सत्तेच्या बुटाखाली कितीतरी धाडसी हृदय चिरडली जाताना त्यांनी पाहिली होती. पण राधाने वडिलांची ही शांत ताकद आणि आईचा बेधडक, बंडखोर स्वभाव दोन्ही वारशात घेतले होते. शेखर पळून गेल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी राधा फुलांची टोपली घेऊन मंदिरात गेली. पुजाऱ्याने तिला अभिवादन केलं, पण तिचं लक्ष कुठेच लागत नव्हतं. तिचे डोळे सतत नदीकाठी शोध घेत होते. आणि मग पहाटेच्या सूर्यप्रकाशाच्या धुसर उजेडात तिला तो दिसला. जुन्या वडाच्या झाडाजवळ उभा, सावल्यात अर्धवट लपलेला. शेखर. ती त्याच्याजवळ पोहोचत कुजबुजली. तिचा श्वास थरथरत होता. तू इथे यायला नको होतंस. ते तुला सगळीकडे शोधत आहेत. मला यायलाच लागलं. तो हळू पण ठाम आवाजात म्हणाला. मला काहीतरी सापडलं आहे. त्याने आपल्या जीर्ण पिशवीतून एक दुमटलेला कागद काढला. तो फाटलेला होता, चिखलाने माखलेला, आणि त्यावर ब्रिटिश मॅजिस्ट्रेट कार्यालयाची लाल मोहोर उमटलेली होती. राधाचे डोळे विस्फारले. हे काय आहे? तिने विचारलं. पुरावा, शेखर म्हणाला. जमिनीच्या कागदपत्राची एक प्रत. तीच जमीन जी चार्ल्स वेस्टनने माझ्या वडिलांकडून हिसकावून घेतली. त्याने सही बनावट केली, आमची जमीन घेतली आणि आम्ही विरोध केला म्हणून आम्हाला बंडखोर ठरवलं. राधा त्या कागदाकडे पाहत राहिली. इंग्रजी अक्षरं तिच्या डोळ्यांसमोर धुसर झाली. चार्ल्स लक्षाक्षर तिने आधी पाहिलं होतं, वडिलांच्या कार्यालयीन नोंदीची नक्कल करताना. पण हे थोडंसं वेगळं होतं. रेषा जाड, अक्षर विस्कळीत, बनावट. जर हे कागद राज्यपालांच्या कार्यालयात पोहोचले, राधा कुजबुजली, तर त्याचा पर्दाफाश होऊ शकतो. शेखरने मान हलवली. पण आपण ते सरळ पाठवू शकत नाही.
चार्ल्स वेस्टन दूतांवर, पहारेकऱ्यांवर, अगदी टपाल कारकुनावरही नियंत्रण ठेवतो. आपल्याला आतला माणूस हवा. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. आतला? हो, जो त्याच्या कार्यालयात जाऊ शकतो, ज्याला माहीत आहे की तो आपली वैयक्तिक मोहर कुठे लपवतो. त्याशिवाय हा पुरावा काहीच नाही. राधाचे डोळे तिच्या पायाखालच्या धुळीच्या रस्त्याकडे वळले. तिला नेमकं माहीत होतं हे कोण करू शकतं. माझे वडील वेस्टर्नकडे काम करतात, ती हळू आवाजात म्हणाली. दर दुपारी ते अहवाल त्याच्या अभ्यासिकेत पोहोचवतात. शेखरच्या डोळ्यात काळजी दाटली. राधा, हे फार धोकादायक आहे. त्याला संशय आला तर? मी बाबांना काही सांगणार नाही, तिने सौम्य पण ठामपणे मध्येच म्हटलं. पण मी त्यांच्या जागी जाऊ शकते. वेस्टर्न माझ्यावर विश्वास ठेवतो. त्याचा सचिव नसताना मी त्याच्यासाठी पत्र वाचली आहेत. शेखरने नकारार्थी मान हलवली. तू तुझं आयुष्य धोक्यात घालशील? राधा हलकसं हसली. भीतीत जगलेलं आयुष्य म्हणजे आयुष्यच नसतं. त्या दुपारी राधा घरी परतली तेव्हा तिला वडील अंगणात विश्रांती घेताना दिसले. बाबा, ती प्रेमाने म्हणाली, तुम्ही खूप थकलेले दिसताय. आज अहवाल मीच मॅजिस्ट्रेटकडे देऊन येते. ते क्षणभर थांबले. हे तुझं काम नाही राधा, त्या ठिकाणी तू जाऊ नकोस. पण सूर्य चढलाय आणि रस्ता लांबचा आहे. तुम्ही आधीच खूप मेहनत केली आहे. वडिलांनी तिच्याकडे पाहिलं, मग हळूच उसासा टाकला. ठीक आहे, काळजी घे आणि थेट घरी परत ये. राधाने मान हलवली, आपल्या जोरजोरात धडधडणाऱ्या हृदयाला लपवत. ब्रिटिश मॅजिस्ट्रेटचा वाडा शहराच्या कडेला एखाद्या फिकट राक्षसासारखा उभा होता. त्याच्या पांढऱ्या भिंती उन्हात चमकत होत्या. लोखंडी गेट्स, रायफलधारी पहारेकरी, सगळीकडे दडपशाहीची छाया होती. हातात फाईल घट्ट धरत राधा गेटमधून आत गेली. पहारेकऱ्याने तिला ओळखलं आणि आत सोडलं. आत शिरताच हवेत पॉलिशचा आणि अधिकाराचा वास तरवडत होता. भिंतींवर ब्रिटिश अधिकाऱ्यांची चित्र लावलेली होती. थंड नजरेने खाली पाहणारी गर्विष्ठ चेहरे. वेस्टर्नचं कार्यालय दालनाच्या शेवटी होतं. मिस सेन, ती आत येताच तो म्हणाला, अजिबात वर न पाहता. आज तुमच्या वडिलांनी तुम्हालाच पाठवलं आहे का? हो सर, राधा नम्रपणे म्हणाली, नजर खाली घालत. त्यांना आज बरं नाही. हं. वेस्टर्नने आपल्या नोंदवहीत काहीतरी खरडले. कागदपत्र तिथे ठेवा. राधाने फाईल त्याच्या टेबलावर ठेवली. तिची बोटं बाजूला ठेवलेल्या दुसऱ्या पत्रांच्या गठ्ठ्याला हलकेच स्पर्शून गेली. तेवढ्यात तिची नजर एका छोट्याशा ड्रॉवरकडे गेली. तो थोडासा उघडा होता. आत तिला लाल मेणाची मोहर दिसली. शेखरने सांगितलेली तीच. तिचं हृदय एक क्षण थांबल्यासारखं झालं. वेस्टर्न खुर्चीत मागे टेकत अंग ताणू लागला. हवामान भयंकर आहे, नाही का? कधी कधी वाटतं भारतच आपल्याला इथून वितळवून हाकलतोय. राधाने कसंबसं हसत उत्तर दिलं. हो सर. तो पाणी घेण्यासाठी वळला तेव्हा राधाने झटपट पत्रांच्या गठ्ठ्यातून एक पातळ दुमडलेला कागद आपल्या बाहीत घसरवला. जमीन खरेदीच्या पत्रासारखा दिसणारा तोच कागद. तिची नाडी इतक्या वेगाने धडधडत होती की कानात आवाज येऊ लागला. आणखी काही सर? तिने विचारलं. नाही, तुम्ही जाऊ शकता. तिने हलकसं वाकून अभिवादन केलं आणि बाहेर पडली. प्रत्येक पाऊल तिच्या गुपिताच्या ओझ्याने जड झालेलं. गेटच्या बाहेर पडताच तिने खोल श्वास घेतला. तो इतका वेळ आपण रोखून धरला होता हे तिलाच कळलं नव्हतं. उकाडा, भीती, थरार सगळं एकत्र मिसळून तिच्यात एक वेगळीच ताकद निर्माण झाली होती. संध्याकाळी ती पुन्हा नदीकाठी शेखरला भेटली. तिने तो कागद त्याच्या हातात दिला आणि कुजबुजली. तो आपली मोहर ड्रॉवरमध्ये ठेवतो, कुलूप बंद, पण चावी बहुतेक त्याच्या टेबलखाली लपवलेली असते. शेखरने ते पत्र हातात घेतलं. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता चमकली. लोक जितकं धजावतील त्याहून कितीतरी जास्त तू केलंस. राधा शेजारी हळुवार वाहणाऱ्या नदीकडे पाहत राहिली. मी फक्त माझ्या मनाचं ऐकलं. पुढे काय होईल माहीत नाही, पण मला न्याय हवा आहे. फक्त तुझ्यासाठी नाही, तर आपल्यासारख्या प्रत्येक कुटुंबांसाठी. शेखर तिला शांतपणे पाहत राहिला. तिच्या धैर्यात त्याला स्वातंत्र्याचाच आत्मा दिसत होता. पण चंद्र वर येताच दूर कुठेतरी एक आकृती त्यांच्यावर नजर ठेवून होती.
गणवेशातील एक माणूस. तो वळला आणि सावल्यात विरून गेला. पुढच्या सकाळी वेस्टनच्या कारकुनाने बातमी दिली की रात्री नदीकाठी एक स्थानिक स्त्री फरार माणसाशी बोलताना दिसली होती. वेस्टनचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तिला शोधा, तो ओरडला. दोघांनाही धडा शिकवेन. घरी परतल्यावर राधा अस्वस्थ वाटत होती. त्या दिवशी वाऱ्यात एक वेगळीच अनोखी शांतता भरून राहिली होती. तिच्या अस्वस्थतेकडे वडिलांचं लक्ष गेलं. राधा, तू माझ्यापासून काही लपवतेस का? त्यांनी हलक्या आवाजात विचारलं. तिने नजर खाली घातली. नाही बाबा. ते क्षणभर तिच्याकडे पाहत राहिले, मग हळूच उसासा टाकला. काळजी घे बाळा. हे असे दिवस आहेत जेव्हा सत्याची किंमत सोन्याहूनही जास्त मोजावी लागते. राधाने हलकंसं हसून मान हलवली, मनातली भीती लपवत. त्या रात्री ती पुन्हा खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. आकाश ताऱ्यांनी उजळून निघालं होतं. तेच तारे जे ब्रिटिश येण्याआधी कित्येक पिढ्यांनी पाहिले होते. कुठेतरी नदीच्या पलीकडे शेखर वाट पाहत होता. जखमी, शोधला जाणारा पण न मोडलेला. आणि तिला खात्री होती की कितीही किंमत मोजावी लागली तरी ती त्याच्या बाजूनेच उभी राहणार होती. अंधारात तिने एक शांत प्रार्थना कुजबुजली. जगाला मुक्त होण्यासाठी रक्त सांडावंच लागणार असेल तर पहिला थेंब माझाच असू दे. आणि दूर मॅजिस्ट्रेटच्या वाड्यात साखळ्यांची कुजबूज जणू सत्तेच्या हृदयात वाढत चाललेल्या भीतीचा प्रतिध्वनी होती. खेळ सुरू झाला होता. नदीवरचं रात्रीचं आकाश चांदीसारख्या प्रकाशाने आणि वेदनेच्या छटांनी रंगलेलं होतं. जुन्या वडाच्या झाडाजवळ राधा उभी होती. थंड वाऱ्यात तिची ओढणी हलकेच फडफडत होती. शहर झोपलेलं होतं पण तिचं मन मात्र जागं होतं. भीतीने आणि एका अनोळखी उत्साहाने जड झालेलं. पावलांचा हलका आवाज ऐकताच ती वळली. धुक्यातून शेखर पुढे आला. चेहरा फिकट आणि थकलेला, पण त्याचे डोळे आकाशातल्या ताऱ्यांपेक्षाही उजळ होते. तू आलीस? तो हळू आवाजात म्हणाला. मला यावंच लागलं. ती कुजबुजली. ते तुला शोधत आहेत. तू इथे सुरक्षित नाहीस. शेखर हलकंसं हसला. राधा, मी जन्मापासूनच कधी सुरक्षित नव्हतो. पण तुला पाहिलं, फक्त एका क्षणासाठी जरी, तरी ते सगळं विसरायला होतं. तिचा श्वास छातीत अडकला. अशा प्रकारे आजवर कोणीच तिच्याशी बोललं नव्हतं. दिखाव्याने नव्हे तर प्रामाणिकपणाने. तिने त्याच्याकडे नीट पाहिलं. कांचिलेजवळचा व्रण, कपड्यांवरची धूळ आणि शांततेमागे दडलेली ती ज्वाला. तो थोडा जवळ आला. त्यांच्यामधली हवा न बोललेल्या शब्दांनी भारलेली होती. राधा, तो म्हणाला, माझ्यासाठी सगळं पणाला लावण्याचं कारण काय? तिने ठाम नजरेने त्याच्याकडे पाहिलं. कारण तू ज्या गोष्टीसाठी लढतोयस त्यावर माझा विश्वास आहे. आणि कारण. ती थांबली, पुढचं बोलायला घाबरत. शेखरचा आवाज मृदू झाला. आणि कारण काय? कारण तुला गमावण्याची कल्पनाही मला सहन होत नाही. खूप वेळ दोघंही गप्प राहिले. नदी, किड्यांचा आवाज, कुजबुजणारा वारा, सगळं जणू नाहीसं झालं. मग शेखरने हात पुढे केला आणि तिचा हात धरला. त्याची बोटं राकट, तिची कोमल, पण दोन्ही एकमेकात अगदी जुळून गेली. जणू तुटलेल्या प्रार्थनेचे दोन अर्धे अखेर एकत्र आले होते. मी तुझ्या या मायेचा पात्र नाही, तो म्हणाला. ही माया नाही, राधा उत्तरली. हे काहीतरी वेगळं आहे, ज्याला मी नाव देऊ शकत नाही. शेखर हलकेच हसला. मग मी नाव देतो. हे धैर्य आहे. मी ओळखलेल्या कुणापेक्षा जास्त धैर्य तुझ्यात आहे. त्यांचे हात तसेच एकमेकात राहिले. कोणीही सोडू इच्छित नव्हतं. शेखरच्या स्पर्शाची ऊब राधाच्या अंगभर पसरली. एक शांत ज्वाला, सौम्य पण ताकदवान. आयुष्यात पहिल्यांदाच ती फक्त कोणाची मुलगी किंवा सत्तेखाली जगणारी कर्तव्यनिष्ठ स्त्री नव्हती. ती स्वतः होती, जिवंत आणि निर्भय. राधा थोडी पुढे सरकली आणि अलगद आपलं कपाळ त्याच्या छातीत टेकवलं. पुढच्या सकाळी हवेत पावसाचा गंध भरला होता. राधाचे वडील लवकरच बाजारात गेले होते. ती खिडकीजवळ बसून विचारात हरवली होती. खोलीचा प्रत्येक कोपरा जणू काल रात्रीच्या आठवणींनी भरलेला होता. तो जवळचा क्षण, शेखरच्या डोळ्यातली सत्याची झलक. अचानक दारावर टकटक झाली. तिचं हृदय उडालं. तिने सावधपणे दार उघडलं.
समोर शेखर उभा होता, अंगावर लांब शाल, चेहरा लपलेला. शेखर, तू इथे काय करतोयस? ती कुजबुजली. माझ्याकडे पर्याय नव्हता, तो म्हणाला. वेस्टर्नच्या माणसांनी माझं लपणं शोधलं आहे. ते लवकरच इकडे येतील. आत ये पटकन. तिने त्याला आत ओढलं आणि दार बंद केलं. शेखर कोपऱ्यात बसला, जोरजोरात श्वास घेत. राधाने त्याच्यासाठी पाणी आणलं. तिचे हात किंचित थरथरत होते. धन्यवाद, तो कप घेत म्हणाला. तुझ्या घरावर संकट आणायचा माझा हेतू नव्हता. तू संकट नाही, ती म्हणाली. तू इथे सत्य घेऊन आलास आणि कदाचित नियतीही. थोडा वेळ दोघं गप्प बसले. छोट्या खोलीत पावसाचा आवाज भरून राहिला. तेवढ्यात राधाच्या नजरेस त्याचा हात पडला. खांद्याजवळ एक छोटी जखम, रक्त ओघळत होतं. तुला लागलं आहे, ती उद्गारली. काही नाही, तो म्हणाला. पण तोपर्यंत तिने आपल्या ओढणीचा एक तुकडा फाडून पाण्यात भिजवला होता. तिने अलगद जखमेवर तो दाबला. शेखर हलकेच कळवळला. तुला हे करायची गरज नाही. शांत राहा, ती हळूच म्हणाली. मला आहे. त्यांची नजर एकमेकात गुंतली. तिची शांत, त्याची कृतज्ञ. त्यांच्यामधली जवळीक जणू पवित्र वाटत होती. बाहेरचं जग कोसळलं असलं तरी त्या क्षणी फक्त पावसाचा ठोका आणि त्यांच्या एकत्र धडधडणाऱ्या हृदयांचा ठेका अस्तित्वात होता. काम झाल्यावर शेखर हलकंसं हसला. तू एक धाडसी वैद्य ठरली असतीस. राधाही हसली. आणि तू एक हट्टी रुग्ण. दोघंही हळूच हसले. अंधाऱ्या जगात उजेडाचा एक छोटासा क्षण. पण त्यांचा तो शांत क्षण फार काळ टिकला नाही. अचानक दार कर्कश आवाज करत उघडलं. राधा दचकली. बाहेरून वडिलांचा आवाज आला. राधा, तू घरी आहेस का? शेखरचा चेहरा ताणला गेला. राधा कुजबुजली. लप, पटकन पडद्यामागे. तो आत सरकला. तेवढ्यातच रघुनाथ आत आले, हातात ओली छत्री. तू कोणाशी बोलत होतीस? त्यांनी आजूबाजूला पाहत विचारलं. मी मोठ्याने वाचत होते बाबा, राधा पटकन म्हणाली. वडिलांनी हळूच मान हलवली, पण त्यांची नजर टेपलाजवळ ठेवलेल्या दुसऱ्या कपावर थबकली. त्यांनी काहीच बोललं नाही, फक्त उसासा टाकला. काळजी घे राधा, आज सैनिक खूप अस्वस्थ आहेत. ते निघून गेल्यावर शेखर पुन्हा बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा आणि आदर दोन्ही भाव होते. तू माझ्यापेक्षा चांगलं खोटं बोलतेस, तो शांतपणे म्हणाला. मी फक्त सत्यासाठी खोटं बोलते, ती उत्तरली. तो हसला. आणि म्हणूनच मी कुणापेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास ठेवतो. त्या रात्री ते पुन्हा नदीकाठी भेटले. यावेळी आकाशात दाट ढग जमलेले होते. शेखर काहीतरी घेऊन आला होता. मीनाने बंद केलेला एक जुना लिफाफा. हे काय आहे? राधाने विचारलं. वेस्टर्नच्या जुन्या साठवण पेटीत लपलेलं होतं. शेखर म्हणाला. हे संकेत भाषेत लिहिलं आहे, पण मला वाटतं भारतीय पुरुषांची यादी आहे, ज्यांना तो गुप्तहेर आणि खबऱ्यांसारखं वापरतो. राधाचं काळीच दडपलं गेलं. माझ्या बाबांचं नावही असेल का? आताचं माहीत नाही, शेखरने सौम्यपणे म्हटलं. पण जर त्यांचं नाव असेल तर ते धोक्यात असू शकतात. पाऊस पडायला लागला. हळू, थंड. राधाच्या डोळ्यात अश्रू दाटले. वडिलांसाठीची भीती, शेखरसाठीची भीती आणि सत्यासाठीची भीती. शेखर जवळ आला आणि हाताने तिची हनुवटी हलकेच उचलली. राधा, तो कुजबुजला. पुढे जे काही होईल, मला एक वचन दे. भीतीला स्वतःवर हाई होऊ देऊ नकोस. ती ओलसर डोळ्याने त्याच्याकडे पाहते. तू माझ्यासोबत असशील तर नाही. त्यांची कपाळं एकमेकांना टेकली. पावसाच्या गंधात त्यांचे श्वास मिसळले. तो चुंबन नव्हता, ते काहीतरी अधिक पवित्र, अधिक खोल होतं. शब्दांशिवाय दिलेलं एक वचन. त्या शांत क्षणी दोन हृदये एक झाली. आकांक्षेने नव्हे तर नियतीने बांधलेली. बाहेर वादळ उफाळत होतं, पण आज शांतता होती. नाजूक, सुंदर शांतता, जी लवकरच आगीच्या कसोटीवर उतरणार होती. ज्या रात्री शेखर आणि राधाला ते बंद पाकिट सापडले होते, तेव्हापासून पाऊस थांबला नव्हता. मान्सूनचे ढग शहरावर दाटून आले होते. त्यांनी प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक छप्पर एका मऊ राखाडी पडद्यामागे लपेटून घेतले होते. नदीला पूर आला होता. ती आपल्यासोबत पाने, फांद्या आणि काही गुपितं वाहून नेत होती. राधा तिच्या खिडकीपाशी बसली होती. काचेवरून वाकड्या तिकड्या रेषांमध्ये वाहणारा पाऊस ती पाहत होती. तिचे वडील त्या सकाळी पुन्हा दंडाधिकाऱ्यांच्या हवेलीवर गेले होते.
ते नेहमीपेक्षा जास्त थकलेले आणि वृद्ध दिसत होते. तिला त्यांना सर्व काही सांगायचे होते. शेखरबद्दल, त्या पत्राबद्दल आणि त्यांच्या भोवती वेलीसारख्या गुंफलेल्या खोट्याबद्दल. पण ती सांगू शकत नव्हती. सत्य आता सुरक्षित राहिले नव्हते. अगदी प्रेमही आता एक गुपित बनले होते. शेखरने संध्याकाळपर्यंत परतण्याचे वचन दिले होते. तो वेस्टर्नसाठी काम केलेल्या एका जुन्या कारकुनाला भेटायला गेला होता. असा माणूस जो त्यांना ते सांकेतिक लिपीतील पत्र वाचायला मदत करू शकेल. प्रत्येक मिनिट तासासारखा वाटत होता. शेवटी तिन्ही सांजेला गेटपाशी एक सावली दिसली. राधाचे मन आनंदाने भरून आले. शेखरने दार थोठावण्यापूर्वीच ती धावत दारापाशी गेली. शेखर तिथे उभा होता, पूर्णपणे भिजलेला. त्याचे केस ओले होते आणि डोळे थकलेले असले तरी त्यात एक प्रकारची जिद्द चमकत होती. त्याच्या हातात ते पत्र होते, जे आता पावसामुळे थोडे पुसट झाले होते पण अजूनही सुरक्षित होते. तू पूर्ण भिजला आहेस, ती त्याला आत ओढत म्हणाली. कोणी पाहण्यापूर्वी आत ये. ती मंद हसली. राधा, मला पावसाची भीती वाटत नाही. मी यापेक्षाही भयानक वादळांतून चाललो आहे. पण जेव्हा तू स्वतःची काळजी घेत नाहीस तेव्हा मला भीती वाटते. ती शांतपणे त्याला टॉवेल देत म्हणाली. तू देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतोस, पण स्वतःचे आयुष्य विसरून जातोस. त्याने तिच्याकडे पाहिले, अगदी मनापासून पाहिले आणि हळूच म्हणाला, माझ्या आयुष्यातला तूच एकमेव भाग आहेस जो मला जिवंत असल्याची जाणीव करून देतो. तिचा श्वास रोखला गेला. तिला बोलायचे होते पण तिच्या भावनांसमोर शब्द अपुरे पडत होते. ती दुसरीकडे वळली आणि त्याचे कपडे कोरडे करण्याचे नाटक करू लागली. पण तिचे हात थरथरत होते. शेखरच्या ते लक्षात आले. तू थरथरतेस? तो पुटपुटला. फक्त थंडीमुळे, ती पटकन म्हणाली, जरी तिचे हृदय भावनांच्या आगीत धडधडत होते. त्याने हळुवारपणे तिचा हात हातात घेतला. नाही, ही भीती आहे आणि तू ती एकटीने सोसावी असे मला वाटत नाही. त्याचा हात उबदार, रांगडा आणि आश्वासक होता. राधाच्या डोळ्यात पाणी आले, जे तिला गाळायचे नव्हते. तुला कधी असं वाटतं का शेखर, की आपण दुसऱ्या कोणत्या काळात भेटायला हवं होतं, जेव्हा प्रेम करणं हा गुन्हा नसेल? तो विशेषणपणे हसला. जर मला निवडायची संधी मिळाली तर मी पुन्हा तुलाच भेटेन. प्रत्येक युगात, प्रत्येक जन्मात, जरी त्याचा अर्थ तुला प्रत्येक वेळी गमावणं असला तरीही. कारण तुझ्यासोबतचा एक ठोकाही आयुष्यभराच्या प्रतीक्षेपेक्षा मौल्यवान आहे. मग तिचे अश्रू बाहेरच्या पावसासारखे शांतपणे वाहू लागले. तिने क्षणभरासाठी आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकवले. हा तिचा कमकुवतपणा नव्हता, तर त्यांच्यामध्ये उरलेले ते एकमेव सत्य होते. शेखरने त्या छोट्या लाकडी टेबलावर ते पत्र उघडले. काही ठिकाणी शाई पसरली होती, पण सांकेतिक लिपी अजूनही स्पष्ट होती. त्यात अंक, काही विचित्र खुणा आणि इंग्रजी शब्दांचे तुकडे यांचे मिश्रण होते. मी त्या कारकुनाला भेटलो, शेखर म्हणाला. तो म्हणाला की वेस्टर्न एका सायफरचा, सांकेतिक लिपीचा वापर करतो. प्रत्येक नाव अंकांच्या मागे लपवलेले असते. इथे बघ. त्याने अंकांच्या एका ओळीकडे बोट दाखवले. प्रत्येक अंक एका अक्षरासाठी आहे. जेव्हा तू ते बदलशील तेव्हा तुला नावे मिळतील. राधाने वाक्य पूर्ण केले. आणि ही नावे? शेखर थोडा कचरला. भारतीय फितूर. वेस्टर्नने स्वतःच्याच लोकांवर पाळत ठेवण्यासाठी ज्यांना पैसे दिले आहेत त्यांची ही नावे आहेत. राधाच्या पोटात गोळा आला. कोण आहेत ते? त्याने वेदनेने तिच्याकडे पाहिले. तुझ्या वडिलांचे नाव यात नाही, पण त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीचे नाव मात्र आहे. कोणाचे? ती कुजबुजली. शेखरने आपला आवाज खालवला. त्यांचे वरिष्ठ, डेप्युटी क्लर्क, भास्कर दास. त्यानेच माझ्या वडिलांची कागदपत्रे बनावट बनवली होती. जर त्याने तोंड बंद ठेवले तर वेस्टर्नने त्याला जमिनीचे वचन दिले आहे. राधाने धक्क्याने आपल्या तोंडावर हात ठेवला. भास्कर आमच्या घरी सारखा येतो. माझे वडील त्याच्यावर भावासारखा विश्वास ठेवतात. मला माहीत आहे, शेखर प्रेमाने म्हणाला. आणि वेस्टर्नला नेमका याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. विश्वास. तो आतूनच माणसे फोडतो. तिने डोळे मिटले. मग आपल्याला काहीतरी करावेच लागेल. वेस्टर्नने अजून कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यापूर्वी? शेखरने मान डोलवली. पण त्याचे पितळ उघडे पाडण्यासाठी आपल्याला वेस्टर्नच्या मोहरची गरज आहे, जी त्याच्या कार्यालयात आहे. तर गव्हर्नरचा आपल्यावर विश्वास बसेल. राधाने बराच वेळ विचार केला आणि मग म्हणाली, उद्या वेस्टर्न नवीन रेल्वे अधिकाऱ्यांसाठी एका मेजवानीचे आयोजन करत आहे.
माझे वडील तिथे जाणार आहेत. जर मी त्यांच्यासोबत गेले तर मी त्यांच्या अभ्यासिकेपर्यंत पोहोचू शकेन. शेखरने कपाळावर आठ्या घातल्या. ते खूप धोकादायक आहे. शांत बसणे त्याहून जास्त धोकादायक आहे. ती उत्तरली. मला हे करू दे. तो भीती आणि विश्वास यांच्या कात्रीत अडकला होता. मग तो पुटपुटला. जर तू गेलीस तर तू एकटी असणार नाहीस. मी तिथेच असेन, सावलीसारखा. त्या रात्री पाऊस ओसरला आणि विरळ ढगांमागून चंद्र दिसू लागला. ते बाहेर ओसरीवर आले, जिथे मातीला अजूनही ओल्या पानांचा सुगंध येत होता. वाऱ्याच्या एका झुळकीने राधाचे केस शेखरच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेले. ती थोडी वळली आणि बराच वेळ ते शांतपणे एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिले. माझी इच्छा आहे की मी तुला भीतीमुक्त जग देऊ शकलो असतो, तो म्हणाला. ते तू आधीच दिलं आहेस, ती कुजबुजली. ते इथे राहतं. तिने आपल्या हृदयावर हात ठेवला. तो हसला. एक छोटासा आणि हतबल करणारा असा तो हास्य होता. तू माझ्यापेक्षा जास्त कणखर आहेस. कदाचित, ती मृदू स्वरात म्हणाली. पण मी पूर्णपणे निर्दोष किंवा कमकुवतपणाशिवाय नाहीये. कसला कमकुवतपणा? तिने आधी खाली पाहिले आणि मग पुन्हा नजरवर केली. तू. शेखरचा श्वास रोखला गेला. त्यांच्यातील अंतर जणू पुसले गेले. जरी ते दोघेही जागचे फारसे हल्ले नव्हते. त्याने आपला हात वर केला आणि तिच्या गालाला स्पर्श केला. त्या स्पर्शात अफाट प्रेम आणि तितकाच संयम होता. या दोघांच्या प्रेम कहाणीचं पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.